अखेर आज आमचा जाण्याचा दिवस आला. बॅग पॅक कालच केली होती. मग काय राहिलेलं सामान आज टाकलं आणि त्यानंतर छान अशी तयार होऊन बसले. 10 दिवस कसे निघून गेले काही कळालं सुद्धा नाही. ही जागा आणि हा व्ह्यू मी खूप जास्त मिस करणार. कारण इथे आम्ही खूप वेळ बसून गप्पा गोष्टी सांगायचो, चहा प्यायचो. त्यानंतर मुंबईला बाय बाय केलं आणि निघालो आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला. आज मी खूप जास्त खुश होते. कारण आज माझं एक मोठं स्वप्न पूर्ण होणार होतं. जे मी लहानपणापासून बघत होते. आता हा व्ह्यू वगैरे बघून तुम्ही समजलंच असेल, की माझं कोणतं स्वप्न आज पूर्ण होणार आहे. त्या पहिले आम्ही सर्वांनी मिळून मस्तपैकी पेटपूजा केली. मस्तपैकी डोसा खाल्ला आणि नंतर निघालो आमच्या पुढच्या दिशेने. सर्वात पहिले स्वतःची चेकिंग करून बॅग चेकिंग केली. नंतर आम्हाला तिकीट मिळाल्या आणि खरंच ना ही फिलिंग खूप जास्त वेगळी होती. मी शब्दातही सांगू शकत नाही, की मला काय वाटत होतं. मी फक्त खुश होते, एवढं सांगू शकते. जेवढी मी माझ्या स्वप्नाच्या जवळ आली ना, तेवढी मला खूप जास्त खुशी झाली आणि जेव्हा प्लेन टेक ऑफ झालं, तेव्हा थोडीशी भीती वाटली. पण जेव्हा वरतून हा खालचा व्ह्यू बघितला, पूर्ण मुंबई इतकी छान दिसत होती ना, की विचारायचं काम नाही. पूर्ण भीतीच गायब झाली. त्यानंतर हा पूर्ण 1 तासाचा प्रवास मी खूप जास्त एन्जॉय केला. खूप सारे व्हिडिओज, फोटोज काढले आणि खरंच ना, जेव्हा डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न आपलं पूर्ण होतं, तेव्हा एक वेगळीच खुशी होती, की सांगायचं काम नाही. त्यानंतर आमचं प्लेन लँडिंग झालं. आम्ही आलो नागपूरमध्ये. बाहेर कॅब आलीच होती. पटकन कॅबमध्ये बसून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. हे 10 दिवस कसे निघून गेले काही कळालं सुद्धा नाही. खूप मज्जा मस्ती केली, खूप एन्जॉय केलं. खरंच ना चांगले दिवस खूप लवकर जातात बरं. चला तर मग भेटू उद्या. बाय.